भाजपा थाने जिला ग्रामीण उपाध्यक्ष व माजी सरपंच रहनाल तथा ग्रामस्थ मंडल अध्यक्ष सम्मान्य श्री डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोईर ने अपने जन्मदिन के शुभ अवसर पर रहनाल ग्राम पंचायत के अंतर्गत लगभग 8 आंगनवाड़ी के नन्हे मुन्ने विद्यार्थियों को मुफ्त ड्रेस व चॉकलेट वितरण किया गया। तो वही जिला परिषद स्कूल में कैलाशवासी गोपीनाथ भोईर सामाजिक संस्था रहनाल व रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल द्वारा मुफ्त आँखों की जांच शिविर का आयोजन कर मुफ्त में चश्मा भी वितरण किया गया। इस अवसर पर रहनाल ग्राम पंचायत सरपंच श्री प्रताप सेठ पाटिल, माजी सरपंच राजेंद्र मडवी, रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरल अध्यक्ष एडवोकेट मनीष खंडागले, रोटरी क्लब के देवानंद पाटिल, प्रभाकर पाटिल, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति ललिता प्रताप पाटिल, टंटा मुक्त अध्यक्ष नामदेव पाटिल, पत्रकार किशोर पाटिल के साथ साथ भारी संख्या में अनेकों मान्यवर व रहनाल गांव के ग्रामस्थ मंडल, महिला व पुरुष उपस्थित थे। सभी लोगों ने सम्मान्य श्री डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोईर का जन्मदिन केक काट कर भी मनाया और उनको जन्मदिन की शुभकामनाएं दी तथा लंबी उम्र की कामना की। आज डॉक्टर राजेंद्र गोपीनाथ भोईर साहेब यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी मोफत नेत्र तपासणी आणि चष्मे वाटपचा कार्यक्रम ठेवलेला आहे। तसंच राहनाळ गावच्या सगळ्या अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। असे कार्यक्रम त्यांनी त्यांच्या आयुष्यात खूप असे सामाजिक उपक्रम केलेले आहेत। त्यांचा सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रात खूप मोठा सहभाग या विभागात असतो आणि या भिवंडी ग्रामीण भागात त्यांनी अनेक असे उपक्रम राबवलेले आहेत। मी आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त रोटरी क्लब ऑफ भिवंडी रूरलतर्फे, आमच्या ग्रामपंचायत पूर्णातर्फे आणि भिवंडी वकील संघटनेतर्फे त्यांना शतायुषी व्हावे अशी शुभेच्छा देतो आणि त्यांना ईश्वराने दीर्घायुष्य द्यावे, उत्तम आरोग्य द्यावे आणि असेच सामाजिक उपक्रम त्यांच्या हातून घडवण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो अशी प्रार्थना करतो आणि त्यांना पुन्हा एकदा मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आज त्यांनी मुलांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात न आणता एक चांगलं उत्तम शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर घडवलेलं आहे। एक साधारण तुम्ही जसं म्हणताय की राजकारणातली जी माणसं आहेत, ज्या व्यक्ती आहेत, ही यांची मुलं ही नेहमी राजकारणातच येतात, परंतु आपण एक लक्षात घ्या की ती भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीने ते घडत आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही नाही आहे आणि तोच वारसा त्यांनी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक चांगले विचार आणि चांगली व्यक्ती या देशाला कसे देता येतील याचा त्यांनी विचार केलेला आहे आणि चांगला भारतीय नागरिक होण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे, म्हणून त्यांनी प्रथम मुलांना शिक्षण दिलेलं आहे आणि ते चांगले भारतीय नागरिक बनतील याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही। राजेंद्र भोईर साहेब म्हणजे या गावातले आणि भिवंडी तालुक्यातले एक मोठे नेतृत्व आहेत।
त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर सामाजिक कार्य हे त्यांच्या रक्तातच भिनलेलं आहे। एवढे कार्यक्रम मला नाही वाटत का भिवंडी तालुक्यामध्ये कोणी करत असेल। त्यांचे असे दिवस आहे त्यांचा म्हणून ते कार्यक्रम करतात असं नाही आहे। ते रोटरीमध्ये असताना पण त्यावेळी जवळजवळ 50 ते 55 कार्यक्रम केले होते। असे कार्यक्रम करणारा मला वाटते नेता आपले बरोबर आहे, हेच मोठे भाग्य आहे। आणि रानाल गावासाठी ना मी तर सांगतो तर मोठं भाग्य आहे। तर राजन भोईर साहेब सारखा त्यांना एक उमदा नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व हे एवढं चांगलं आहे की माणसांना कसं जोडायचं आणि कसं काम करायचं हे त्यांच्या याच्यातनंच शिकलं पाहिजे लोकांनी। आणि आमच्या रोटरीमध्ये पण त्यांचं मोठं कार्य असते, नेहमी कुठलाही कार्यक्रम असो त्यांचा सहभाग असतो। आणि ते आता त्यांचं पक्षाबद्दल बोलायचं झालं तर भिवंडी तालुक्यामध्ये त्यांना स्वतःहून पदं दिली जातात या असे कार्यकर्ते म्हणून, पण ते घेत नाही कारण त्यांना गावाचा विकास त्यांना करायचा आहे, तालुक्यामध्ये पण कार्य करायचं आहे, जिल्ह्यामध्ये कार्य करायचं आहे। हे इथं हे नेतृत्व घेतल्यामुळे यांना हे कार्य करताना हे मिळत नाही म्हणून ते कुठलंही त्यांना स्वतःहून पद आलेलं ते नाकारतात। आणि हे पद न घेता काम करणारा माणूस म्हणजे राजन भोईर साहेब असं मी त्यांच्याबद्दल बोलू शकतो आणि त्यांना मी या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो। जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा, या उक्तीप्रमाणे सन्माननीय डॉक्टर राजेंद्र भोईर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी रंजल्या गांजल्यांसाठी जे कार्य केलेलं आहे आणि करत आहेत त्याचा आम्हाला अभिमान आहे। कारण गेल्या अनेक वर्षापासून ते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात खूप चांगले उपक्रम घडवत आहेत। विशेष म्हणजे आज त्यांनी अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना गणवेश आणि खाऊ वाटप केलेला आहे। हा या विद्यार्थ्यांसाठी एक चांगला क्षण आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी जे जे कार्य केलं ते सगळे यशस्वी झालेले आहेत आणि यापुढेही त्यांना आई जगदंबा उदंड आयुष्य देवो या मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, जगदंबेची मी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे त्यांनी राजकारणाबरोबर समाजकारणाला जोडीला घेतलेला आहे आणि घराणेशाही न बाळगता आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊन त्यांना प्रशिक्षित केलेलं आहे आणि आज दोन्ही मुलं त्यांच्या पायावर उभी आहेत, एक डॉक्टर आहे, एक आर्किटेक्ट आहे। अशा प्रकारे त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देऊन एक शिक्षणाची गंगा देखील आपल्या घरी त्यांनी आणली आहे। हा एक सामाजिक उपक्रम त्यांनी आयुष्यभर कायम चालू ठेवावा याच त्यांना मी दैनिक स्वराज तरुण परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।
सोडायला झाला त्यांना आज रानार गांव में मेरा जन्मदिन के अवसर पर आज हर्ष और उल्लास के साथ में यहाँ रानार गांव में मेरा बर्थडे मनाया। आज सकाळपासून जवळजवळ 8 अंगणवाडी रानार गावाच्या हद्दीमध्ये 8 अंगणवाडी आहेत आणि अंगणवाडीतील मुलांना कपडे वाटप आणि खाऊ वाटप हा कार्यक्रम आम्ही ठेवला
मला वाटतं कमीत कमी 200 ते 300 मुलांनी यामध्ये भाग घेतला। त्यानंतर सकाळी एक नेत्र चिकित्सा शिबिर आणि मोफत चष्मे वाटप हा कार्यक्रम अजून चालू आहे रानाळ गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये। त्या ठिकाणी आत्तापर्यंत जवळजवळ 100च्या वरती त्यामध्ये नागरिकांनी भाग घेतला आणि 100च्या वरती चष्मे वाटप झालेलं आहे। तसेच 2 वाजता ग्रामपंचायत रानाळ येथे ग्रामपंचायत 5% निधीमधून जो अपंगांसाठी त्यांना मदत निधी वापर देण्यात येणार आहे, त्या माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आजच या ठिकाणी सरपंच प्रताप पाटील आणि ग्रामपंचायत कमिटीने त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। अशी विविध गोरगरिबांसाठी अंगणवाडीतल्या शिशूंसाठी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। माझा वाढदिवस नेहमी फक्त शुभेच्छांसाठी मी कार्यक्रम आयोजित करत नाही, तर माझ्या वाढदिवसाला दरवर्षी मी विविध उपक्रम राबवत असतो। मग ते आरोग्य शिबिर असो, धान्य वाटप असो, नेत्र तपासणी, दंत तपासणी किंवा विद्यार्थ्यांसाठी शालोपयोगी वस्तूंचं वाटप असो, असे कार्यक्रम नेहमी होत असतात। मागे कपिल पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त देखील मी एक आरोग्य शिबिर त्या ठिकाणी आयोजित केला होता अंजोपाटा या ठिकाणी। त्या ठिकाणी पण जवळजवळ 200-250 रुग्णांनी त्या ठिकाणी भाग घेतला। त्यांना देखील आपण मोफत औषधांचं वाटप करण्यात आलं होतं। आजच्या या दिवशी जो सर्व रानाळ गावातील नागरिकांनी, ग्रामस्थांनी आणि महिलांनी या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी रानाळ ग्रामपंचायतीचे आभार मानतो, ग्रामस्थांचे आभार मानतो। धन्यवाद।